आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। ओबीसी चळवळीमध्ये पुढे आल्यावर घाणेरडे आरोप केले जातात, मारहाण केली जाते। आरोप केले की माणूस व्यथित होतो, त्यामुळे व्यथित होऊन पोस्ट केली असेल। हाकेंच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीनंतर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणींना 1 लाखांपर्यंत कर्ज मिळणार, 1,500च्या मानधनातून हफ्ते वळते होणार, एकत्र येऊन व्यवसाय करण्याची संधी मिळणार। शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे थांबवलेल्या शिक्षकांचं वेतन सुरू करा। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे राज्य सरकारला आदेश। हायकोर्टाच्या आदेशाला शिक्षकांना मोठा दिलासा। नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचलन। संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पहिल्यांदा विजयादशमी उत्सवाच्या आधी पथसंचलन। सरसंघचालक मोहन भागवत पथसंचलनमध्ये निरीक्षण करणार। नवरात्रोत्सवात सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत स्पीकरला परवानगी। उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। नापास मुलांना पुढच्या वर्गात ढकलण्याच्या अध्यादेशासंदर्भात मुंबई हायकोर्टाची नाराजी। हा निर्णय चांगल्या आणि दर्जेदार शिक्षणाला प्रोत्साहन देणारा नाही। राज्यभरातील विद्यापीठांना नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश। यूडायस प्रणाली अंतर्गत विद्यार्थी नोंदणी प्रक्रियेमध्ये मुंबई सर्वात शेवटी। स्वतंत्र पर्याय नसल्याने मोठी अडचण। महानगरपालिकेच्या महानगरांच्या तुलनेत मुंबईत विद्यार्थ्यांची नोंदणी होताना दिसत नाहीये। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणी निवडणूक नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता। कार्यकारिणी बैठकीमध्ये निवडणूक नोव्हेंबर महिन्यात घेण्यासंदर्भात एकमत। बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राचा परिणाम। राज्यासाठी पुढील 5 दिवस महत्त्वाचे। पुढचे 5 दिवस पुण्यासह राज्यभरात पावसाची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज।